छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गणांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर आता निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झालं असून प्रशासनाने आज अधिकृतरित्या उमेदवारांची संख्या जाहीर केली आहे. यामुळे आता तालुक्यात प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थानं सुरू होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार कन्नड तालुक्यातील निवडणूक कार्यक्रमात माघारीच्या प्रक्रियेनंतर आता 52 उमेदवार जिल्हा परिषद गटात तर 101 उमेदवार पंचायत समिती गणांमध्ये आपले नशीब आजमावणार आहेत. सुरुवातीला अर्जांची संख्या मोठी होती, मात्र 27 जानेवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत अनेक इच्छुकांनी आपले अर्ज मागे घेतले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदानासाठी ईव्हीएम मशीन सज्ज असून भरारी पथके आणि पोलीस यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे. माघारीनंतर आता प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसोबतच अपक्षांचेही आव्हान रिंगणात उतरले असून आगामी 5 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता निवडणुकीची खरी लढत रंगणार असून तालुक्यातील मतदार विकास कामे आणि पक्षीय निष्ठा पाहून कुणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल. 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होऊन निकालाचे चित्र स्पष्ट होईल. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी कन्नड तालुक्यामध्ये 317 मतदान केंद्रावरती मतदान यंत्रे तयार करण्याची प्रक्रिया आम्ही 30 तारखेला ठेवलेली आहे. यामध्ये उद्या आणि परवा मतपत्रिका तयार होण्याचं काम पूर्ण होईल. उद्या पोस्टल मतपत्रिका छापून आम्हाला मिळणार आहे. आपल्या कन्नड तालुक्यामध्ये 317 व्यक्तींनी मतदारांनी आम्हाला पोस्टल मतपत्रिकेसाठी अर्ज केलेले आहेत. त्यांना आम्ही दुसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळेस 31 तारखेला पोस्टलच्या मतपत्रिका देणार आहोत आणि त्यांच्याकडून फॅसिलिटेशन सेंटरवरती आम्ही त्या मतदान करून घेणार आहोत. सिलिंग प्रक्रिया म्हणजे मतदान केंद्रावरती जे मतदान यंत्र आपल्याला पाठवायचे आहे त्याचं सिलिंगची प्रक्रिया आम्ही 30 तारखेला ठेवलेली आहे. त्यामध्ये उमेदवार देखील त्या ठिकाणी येऊन सिलिंग प्रक्रिया, मतदान यंत्रावरती मतपत्रिका कशा लावलेल्या आहेत या संदर्भात येऊन तपासणी करू शकतात. त्याच पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम देखील केलेली आहे आणि पोलिसांमार्फत त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी पोलीस बंदोबस्तासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी अग्निहोत्री मॅडमने बंदोबस्त तयार केलेला आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्रावरती पोलीस, सेक्टर पोलीस यांच्या नेमणुका देखील झालेल्या आहेत. पोलीस विभागामार्फत मतदान प्रक्रियेसंदर्भात निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यानंतर काय कारवाई होते आणि काय करणार? जर कुठल्या प्रकारे कोणत्याही उमेदवार असतील, राजकीय पक्ष असतील किंवा कार्यकर्ते असतील यांनी कोणत्याही प्रकारच्या आदर्श आचारसंहितेचा भंग करू नये. जर आदर्श आचारसंहितेचा भंग केला तर लोकप्रतिनिधित्व अधिनियम, भारतीय दंडसंहिता, त्यानंतर मालमत्ता विद्रुपीकरण कायदा अशा वेगवेगळ्या कायद्याखाली गुन्हे दाखल होतील. तरी माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण कुणीही त्या ठिकाणी आदर्श आचारसंहितेचा भंग करू नये. उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सेन्सिटिव्ह आणि हायपर सेन्सिटिव्ह अशा मतदान केंद्राची यादी आम्ही तयार करत असतो. त्या संदर्भात आमची उद्या त्या ठिकाणी बैठक होणार आहे. नवीन मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही? यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे. सर्व मतदारांना माझं आवाहन आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घरातून बाहेर येऊन मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आणि या लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी आपण प्रत्येकाने त्यामध्ये हातभार लावावा. कार्यकर्ता आणि उमेदवारांना काय संदेश देणार? सर्व निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत त्यांना आमची सूचना आहे की आपल्याकडे आता आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्या अनुषंगाने आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या अधिकृतरित्या आपण त्या घ्याव्यात. कार्यालय स्थापन करणं आहे, वाहन परवाने आहेत, पोस्टर, बॅनर आहेत. या संदर्भात आपण सर्व परवानग्या घेऊन आदर्श आचारसंहितेचं पालन करून आपल्या कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आपल्या सर्वांच्या सहकार्याने शांततेत, सुरळीत आणि निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे आपण सर्वांनी पार पाडावी. त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. प्रतिनिधी रवींद्र खरात,
NTV न्यूज मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर.